अशा महिला आहेत की ज्यांनी आपल्या घरामध्ये पारायण केलं आहे श्री गुरुचरित्राचं. तर पारायण जेव्हा आपण घरामध्ये केलं असतं त्यावेळेला आपण तिथं पूजा मांडणी करून पारायणला सुरुवात केलेली आहे. तर जेव्हा आपण पूजा मांडणी केली तर पूजा मांडणीमधले जे सामान असतं त्या सामानांचं काय करायचं, किंवा आपण जो प्रभावी ग्रंथ गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे आणि ह्या ग्रंथामध्ये विशिष्ट अशी शक्ती आहे, ऊर्जा आहे बघा. आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये पारायण केलेलं आहे किंवा केंद्रामध्ये जर पारायण जरी केलं असेल तर केंद्रामध्ये कसं असतं, पोती उचलताना केंद्रामध्ये सर्वांच्या सेवा ह्या करून घेतल्या जातात. पण घरामध्ये जर आपल्याला ते सामान उचलायचं असेल किंवा आपली जर पोती जी असेल पारायण झाल्यानंतर ते उचलायचं असेल, ते कधी पोती आपल्याला हलवायचे तिथून आणि पोती हलवताना कोणते असे शब्द बोलायचे, कोणता असा मंत्र म्हणायचा आहे, याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर अशी माहिती देणार आहे. कारण ज्या घरामध्ये श्री गुरुचरित्र प्रभावी ग्रंथाचं पारायण होतं, केंद्रामध्ये जाऊन करा किंवा घरामध्ये करा, पण त्या घरामध्ये किंवा केंद्रामध्ये एक विशिष्ट ऊर्जा सामावलेली असते त्या वस्तूंमध्ये. आणि प्रत्येक वस्तूमध्ये गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्या ऊर्जा सामावलेली असते. ही ऊर्जा आपल्या घरामध्ये निरंतर वास करत राहते. यासाठीच तुम्हाला ह्या वस्तू खूप आणि खूप काळजीपूर्वक ह्या वस्तूंचा वापर करायचा आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेलेला आहे आणि जे पण व्यक्तीनं श्री गुरुचरित्र प्रभावी ग्रंथाचं पारायण केलं आहे, आज त्या पारायणचा 7वा दिवस आहे आणि पोथी वाचन सकाळी सुद्धा सर्व स्वामी भक्तांचं झालं असेल. पण त्यांची जी मनातली इच्छा असेल ना, ती दत्त महाराज स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील बघा. तुमच्यापर्यंत जर माझा हा व्हिडिओ पोहोचला असेल तर मी नक्कीच स्वामी चरणी आणि दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की तुमची जी मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण करावीत. तर आता पारायण तर तुमच्याकडनं पूर्ण करून झालं, पण आता पारायणची आपल्याला सांगता करायचे, सांगता उद्यापन करायचंय. तर शुक्रवारी आपण आज स्वामी महाराजांचा दत्त जयंतीनिमित्त उपवास केलाय. तर खूप अशा महिला असतील की त्यांचा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार सुद्धा असेल, तर दिवसभर आपल्याला उपवास करायचा आणि सकाळी आपल्याला पोतीला नैवेद्य दाखवून आपल्या घरामध्ये आरती करायची आणि हे सर्व करूनच आपल्याला सांगता करायचे. तर तुम्ही जर केंद्रामध्ये जर पोती वाचन करायला बसला असेल, म्हणजे पारायणसाठी बसला असेल, तर केंद्रामध्ये आरती वगैरे 10:30ची करायची आणि त्यानंतर नैवेद्य पोतीला दाखवला जातो आणि त्यानंतर तुम्ही उपवास वगैरे सोडू शकता. पण तुम्ही जर घरामध्ये उद्यापन सांगता जर करणार तर कोणता दाखवायचा, किती नैवेद्य दाखवायचे, सांगता कशा पद्धतीनं करायची आणि विशिष्ट कोणता असा नैवेद्य आहे की आपल्या स्वामी महाराजांना दत्त महाराजांना विशेष प्रिय आहे. तर उद्यापन कसं करायचं ह्याविषयी थोडक्यात माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तो पण तुम्ही नक्कीच बघून घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरामध्ये उद्यापन सांगता नक्कीच करा. आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय तर ते सामान काय करायचं तर बघा. सकाळी आपलं 10:30 वाजता नैवेद्य वगैरे सर्व दाखवायचा किंवा तुम्ही जोडपी जेव घालणार असेल दिवसभर तर तुम्ही जोडपी जेव घालू शकता. नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही दुपारी म्हणजे शुक्रवारी दुपारनंतर तुम्ही एखाद्या तुमच्या घरामध्ये कोणती पण व्यक्ती जरी बोलवून जेव घातली तरी चालेल. शेवटी अन्नदान करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्या दिवशी. आणि त्यातून जर तुम्हाला शक्यच नाही घरामध्ये जेवू घालणं कोणाला, तर काय करा, तर जवळपास जे मंदिर असतं, गणपतीचं मंदिर असू शकतं, केंद्र असेल किंवा स्वामींचा मठ असेल तर जावा. जे बाहेर गोरगरीब असतात बघा, त्या व्यक्तींना तुम्ही फळे वाटू शकता किंवा केळी अर्पण म्हणजे केळी देऊ शकता, एखादी मिठाई देऊ शकता. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गोरगरिबांना अन्नदान करू शकता. दिवसभर तुम्हाला त्या दिवशी बघा सांगता तुम्ही केले आहे म्हटल्यानंतर उद्यापन तुमचं शुक्रवार पूर्ण झालंय. तर मी तर तुम्हाला सांगते उद्यापन पूर्ण झालं त्या दिवशी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही अन्नदान करा. तुम्हाला जर एखादी गरीब व्यक्ती दिसली तर त्या व्यक्तीला नक्कीच तुम्ही मदत करा, कारण अन्नदान मदत करणे ही खूप महत्त्वाची सेवा आहे. आणि जेव्हा आपल्या दारापुढे एखादी भुकेलेली व्यक्ती येते किंवा तुम्हाला इतर ठिकाणी जरी तुम्ही काही कामानिमित्त दिवसभर बाहेर गेलाय तुमचं उद्यापन वगैरे करून, जरी तुम्हाला जवळपास एखादी गोरगरीब व्यक्ती दिसली तर तिला सुद्धा तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते खाऊ घाला किंवा तिला एखादी वस्तू देऊन टाका. कारण ह्या वस्तू किंवा ह्या गोष्टी करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं. पोथी वाचन करतो जेवढं तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण केलं तेवढंच सुद्धा फळदाग देणारी जर गोष्ट असेल तर एखाद्याला भुकेलेला अन्नदान करणे, गरजू व्यक्तींना मदत करणे आणि ही मदत तुम्ही नक्कीच दिवसभरामध्ये जाऊन करा. आता राहिला प्रश्न पोती कधी हलवायची आणि त्यानंतर आपण पूजेमध्ये जे मांडणी केलेली आहे वस्तू त्याचं काय करायचं. तर बघा, शुक्रवारी तुमची उद्यापन वगैरे सर्व 12च्या सर्व पूर्ण गोष्टी झाल्या. दिवसभर तुम्हाला हे सर्व करायचं आहे. पण उद्यापन सकाळी करून घेतली, म्हणजे सांगता वगैरे पोतीला नैवेद्य दाखवला, तुम्ही आरती वगैरे करून घेतली, पोतीला आपण सर्व पदार्थांचा नैवेद्य दाखवला, आपल्या घरामध्ये तो कार्यक्रम सांगतेचा म्हणजे उद्यापनाचा जो कार्यक्रम असेल तो कार्यक्रम सर्व पार पाडला.
तर त्यानंतर दिवसभर ती पोती जी आहे ना, ती पूजा मांडणी पोती दिवसभर आपण ज्या ठिकाणी त्या ठिकाणीच ठेवायचे, दिवसभर आपल्याला हलवायची नाही. तुमची जर इच्छा असेल किंवा कसं असतं आपल्या घरामध्ये बघा, त्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण झाले, तुम्ही उद्यापन केले, त्या दिवशी काय करायचं सांगता, आपली सकाळी झाल्यानंतर दिवसभर आपल्याला ती पोती हलवायची नाही. संध्याकाळी तुम्ही 6-6:30च्या दरम्यान ती पोती किंवा ती पूजा मांडणी तिथून काढू शकता. तर आता काढताना काय करायचं तर बघा, त्यावेळेला समजा तुम्ही 6:30च्या वेळेला तुम्ही पूजा मांडणी किंवा पोती तिथून उचलून घ्यायला लागलाय, तर काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला दिवा लावायचा आहे, धूप आरती लावायची, सर्व गोष्टी लावून घ्यायच्या, म्हणजे दिवा, धूप आरती, अगरबत्ती आपल्या घरामध्ये लावून घ्यायचं. स्वामींजवळ बसायचं, म्हणजे जिथं आपण पूजा मांडणी केली, जिथं आपली पोती आहे तिथं आपण बसायचं. बसल्यानंतर आपण त्यांना मुजरा करायचा 3 वेळा आणि त्यानंतर खाली डोकं टेकवायचं आपलं आणि क्षमा मागायची. आपण ज्या पद्धतीने केंद्रामध्ये मुजरा करतो, स्वामींना आपल्या घरामध्ये मुजरा करतो, तसं आपल्याला मुजरा करून घ्यायचा आहे. त्यानंतर डोकं टेकायचं आणि हात जोडून आपल्याला क्षमा मागायची आहे की मी या 7 दिवसामध्ये पारायण करत असताना माझ्याकडनं जर नकळत काही चुका झाल्या तर त्या क्षमा करा मला त्या चुकांसाठी, किंवा माझ्याकडनं जर कुणाचं मन दुखवलं गेलं असेल 7 दिवसामध्ये, कुणाला वाईट शब्द बोलले गेले असतील चुकून, त्यासाठी सुद्धा माफी मागा आणि काही चुका झाल्या असल्या तर त्यासाठी सुद्धा क्षमायाचना मागा. त्यानंतर त्यांना नमस्कार करा आणि म्हणा की माझ्याकडनं हे पारायण पूर्ण करून घेतलं, तुमचा कृपा आशीर्वाद कायम आमच्या कुटुंबावर राहू दे, तुम्ही निरंतर आमच्या घरामध्ये वास करा आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे, अशी प्रार्थना करायची, नमस्कार करायचा. आणि त्यानंतर काय करायचं तर त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगते की पोती डायरेक्ट आपल्याला हलवायची नाही. तिथून पोती हलवायची लगेच आपल्याला पोती हलवायची नाही, तर पहिल्यांदा आपल्याला ती पूजा मांडणी काढून घ्यायची. आता पूजा मांडणी काढताना काय करायचं तर प्रथम तुम्हाला आपण बघा, आता पूजा मांडणीच्या वेळेला दत्त महाराजांचा जर फोटो असेल तर तो फोटो ठेवलेला असतो किंवा स्वामींचा फोटो ठेवलेला असतो, तर तो फोटो काढायचा, मूर्ती त्यांच्या जागेवर ठेवून द्यायची. किंवा तुम्ही दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो जिथं पूजेमध्ये पूजा केली आहे तुम्ही बघा, तर तो तिथून काढायचा आणि तुमची जिथं जागा असेल देवघरामध्ये तो ठेवून द्यायचा. तर त्यानंतर सांगते की आता कलशामध्ये आपण नारळ घेतलेला असतो. हे जे साहित्य असतं ना, ह्या साहित्यामध्ये खूपाची ऊर्जा सामावलेली असते. कारण तुम्ही जेव्हा पठण करत असताना तिथं गुरुचरित्राचं पारायण करत असता त्यावेळेला ह्या सर्व वस्तूंमध्ये एक ऊर्जा सामावलेली असते आणि खूप प्रभावी वस्तू आहे. नारळ पूजेमध्ये वापरला जातो, तो नारळ आपण घ्यायचा आहे. एक लाल वस्त्र घ्यायचं, त्याच्यामध्ये तो नारळ ठेवायचा, घट्ट त्याची गाठ बांधायची आणि हा नारळ आपण जिथून आपल्या घरामध्ये प्रवेश करतो त्या प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला चौकटीला अडकून द्यायचा आहे. आतून नारळ तो आपल्याला अडकवायचा आहे लाल कपड्यामध्ये गुंडाळून. यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते, आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही, वाईट शक्ती, वाईट बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. कारण साक्षात गुरुचरित्राचं पारायण झालेलं असतं, ज्या ठिकाणी पूजा मांडणी केली त्या ठिकाणी जो नारळ वापरला तिच्या समोर गुरुचरित्र पारायण झालेलं असतं, त्यासाठी त्यात नारळामध्ये एक विशिष्ट ऊर्जा सामावलेली असते. यासाठी तुम्ही हा नारळ असा वापर घरामध्ये सहजरित्या करू शकता, पण पाण्यामध्ये विसर्जन करू नका, फोडून त्याचा प्रसाद म्हणून सुद्धा खाऊ नका. आता त्यानंतर त्याच्यामध्ये जी पानं असतात बघा कलशामध्ये, तर ती तुम्ही नदीमध्ये विसर्जन करू शकता. आता त्या कलशामधलं जे पाणी असतं बघा, जे आपण पूजा मांडणीसाठी घेतलं, पाण्यामध्ये सुद्धा विशिष्ट अशी शक्ती सामावलेली आहे, खूप आणि खूप ऊर्जा आहे. तर हे पाणी काय करायचं, हे पाणी थोडं थोडं तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे, चौकटीमध्ये शिंपडायचं, चारी बाजूला शिंपडायचं, ज्यामुळे घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते. फक्त टॉयलेट बाथरूम सोडून आपल्याला सर्व घरामध्ये हे पाणी शिरतो. ग्रंथ आपल्याला ओपन करायचा आणि तो ग्रंथ असा उचलून घ्यायचा आणि आपल्या पूर्णपणे जवळ आणायचा आणि त्यानंतर आपल्याला 3 वेळा जय जयकार करायचा आहे. पहिल्यांदा ग्रंथ हित पकडून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, हा 1 वेळा झाला. त्यानंतर लावायचा आणि दुसऱ्यांदा पुन्हा एकदा आपल्याला जय जयकार करायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय. आणि त्यानंतर तो जो ग्रंथ आहे तो ग्रंथ पूर्णपणे आपल्या डोक्यावरती ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला डोक्यावरती धरून 3ऱ्यांदा सुद्धा जय जयकार करायचा आहे. पुन्हा तोच मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय. असा आपल्याला हे शब्द 3 वेळानंतर हा जो ग्रंथ आहे तो पुन्हा आपल्याला खाली ठेवायचा, म्हणजे खाली म्हणजे डायरेक्ट खाली ठेवायचं नाही, एखाद्या पाटावरती ठेवून द्यायचा
आणि वस्त्र वगैरे पूर्णपणे झाकायचा वस्त्राने, कारण गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आणि हा ग्रंथ कधी आपल्याला असा ओपन ठेवायचा नाही, तो कायम वस्त्रामध्ये, स्वच्छ वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवायचा आहे. तर आता हा ग्रंथ कुठे ठेवायचा? हा ग्रंथ आपला हात लागणार नाही, म्हणजे श्री गुरुचरित्राचं पारायण करायच्या वेळेलाच आपल्याला हा ग्रंथ बाहेर काढायचा आहे. अशा जागेला तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथं पवित्र जागा असेल त्या ठिकाणी हा ग्रंथ ठेवून देऊ शकता. तर अशा पद्धतीनं ग्रंथ हलवताना आपल्याला हे 3 शब्द नक्कीच बोलायचे. 3 प्रकारे तुम्हाला जय जयकार नक्कीच करायचं आहे, कारण गुरुचरित्राचं पारायण तुम्ही तुमच्या घरामध्ये केलं असतं. पूजा मांडणीमध्ये जे सामान वापरलेले असते त्या सर्व सामानांचा तुम्हाला अशा प्रकारे वापर करायचा आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप आणि खूप ऊर्जा सामावलेली असते. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं, जेव्हा आपण पारायणला पहिल्या दिवसापासून सुरुवात केल्या तर त्या दिवशीपासून तुमच्या घराला असतो तो अंगारा खूप महत्त्वाचा असतो. तो अंगारा घरातले सर्वांनी लावून घ्यायचा आणि आपली जी पण महत्त्वाची कामं असतील त्या कामासाठी तुम्ही सुद्धा लावून जाऊ शकता. ह्या अंगारामध्ये सुद्धा खूप विशिष्ट शक्ती आहे, कारण श्री गुरुचरित्राचं पारायण आपण जेव्हा पठण करत असतो, ज्यावेळेला आपण अध्ययन पठण करत असतो, त्या सर्व शक्ती ह्या अंगारामध्ये सामावलेली असते. यासाठी ह्या सर्व वस्तू किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी तुम्ही त्या वस्तू म्हणजे ज्या तुम्हाला नदीमध्ये अर्पण करता येईल त्या करा, पण जे पण तुमच्याकडं सामान आहे त्याचा नक्कीच असा वापर करा, कारण आपण त्या ठिकाणी गुरुचरित्र पारायण केलेलं असतं. आता मग अशी मी तुम्हाला सांगितलं की कलशातलं पाणी टॉयलेट बाथरूम सोडूनच आपल्याला घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे. आपल्या हुंबरट्यावर सुद्धा शिंपडायचं आहे, पण चुकूनही त्या पाण्यावरती पाय पडू नये ह्याचा सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची. आणि त्यानंतर तर कलशातलं पाणी खूप जास्त म्हणजे भरपूर पाणी असतं, त्यामुळे ते सर्व आपल्या घरामध्ये शिंपडलं जात नाही. तर काय करायचं, हे जे पाणी असतं ना ते तुम्ही छोटे छोटे झाड आहेत बघा, त्या झाडांना सुद्धा व्यवस्थित अर्पण करू शकता. फक्त आपल्याला तुळस सोडून आपल्याला इतर झाडांना हे पाणी कलशातलं अर्पण करू शकता. सांगता उद्यापन केल्यानंतर ती पोती कधी हलवायची किंवा तिथून आपल्याला पूजा मांडणी कधी काढायची, पूजा मांडणीमध्ये जे वापरलेले साहित्याचं काय करायचं, याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यातच माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.